पूर्ण लोकेशन लास्ट पर्यंत आहे पूर्ण सेम तसंच. आणि आता तिकीट केलेलं आहे इथे. तर बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी आहेत की पहिलं काही नसतं आणि नंतर जसं ते फेमस होतं ते ठिकाण त्याप्रमाणे तिथे तिकीट लागून जातं. आणि बाकी आपल्या मित्राची एक छोटीशी वस्तू घेतलंय त्यासाठी घ्यायला लागतं. आपला थोडा जिगर का तुकडा आहे ना तो, नाहीतर राग वेळ परत. आपली नाईट लाईफ आहे ना गोव्यामध्ये. काय आता बागा बीचला आलोय, काय चालतंय कसं चालतंय आम्ही पण बघतो. आम्ही पण पहिल्यांदा अनुभवतोय माझ्यासोबत तुम्हाला दाखवतो. गुड मॉर्निंग सर्वांना. आज 4 डिसेंबर 2023. मी आहे कलिंगड बीच गोव्याला. तर तुम्ही बघताय कोकण रोड ट्रिपचा अजून एक नवीन एपिसोड. तर आता फ्रेश झालोय, सगळं आटपलंय, रेडी झालोय. बघा पूर्ण आउटफिट पूर्ण रेडी झालोय, दादा पण रेडी आहे पूर्ण. आणि आता कसं आहे, आता इथून पहिलं आम्ही नॉर्थ गोव्यामध्ये आहोत, आता साऊथ गोव्याला जातोय. साऊथ गोव्यामध्ये चर्च, नंतर काय तो 2 साईडनी ती नारळाची झाडं आणि मधून जो रोड आहे ना तो वाला पॅसेज, अशा आहेत बऱ्याचशा गोष्टी तिथे बघितल्या खाली, त्या सगळ्या बघून येतोय. आणि मग संध्याकाळी इकडचे जे कलिंगड बीच, नंतर आपला बागा बीच आहे तो, असे ते सगळं संध्याकाळी कव्हर करणार आहोत. तर आता बाकी सर्व रेडी आहोत, निघतोय. पण आता आंघोळ झाली, ऑल ओके. फक्त एकच गाडी घेऊन जात, 2 गाड्या नेत नाही, कारण 2 गाड्या काय करायचं एका ठिकाणी आणि डबल पेट्रोल. मग एकाच गाडीवर जाणार आहोत आणि शूट करत करत सगळं तुम्हाला पण दाखवतो. तुम्ही पण घरी बसून एन्जॉय करा. खाली गाड्यांना पार्किंग होती, यांच्याकडे त्या इलेक्ट्रिक आपल्या ज्या गाड्या असतात ना रेंटवर भेटतात त्या पण आहे तिथे. आपली गाडी इथे होती, आता माझी गाडी ठेवतो इथेच. दादाच्या गाडीवर चाललोय आम्ही 2 जण. आणि कसं ते 2 गाड्या नेण्यात काहीच पॉईंट नाही, त्याच्यामुळे एकाच गाडीवर चाललोय. आणि पहिला तर नाश्ता करू किंवा त्या पॉईंटला जाऊन बघूया. मॅपने गल्लीतून आणलाय पूर्ण. मॅपचं हे असं आहे हो, कणावर पोचवेल पण कुठं नेल ते सांगता येत नाही. आता कसं आलंय, इथला जो पहिला आपलं जे लोकेशन आहे, जे दोन्ही साईडला नारळाची झाडं आहेत आणि मधून जो रस्ता आहे तो फेमस लोकेशन आहे. प्री वेडिंगसाठी पण यूज होतो आणि बऱ्याच गोष्टींसाठी यूज होतो. तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो, फटाफट फोटो क्लिक करतो आणि इथून आपण जातोय पुढल्या लोकेशनला. कारण एवढी गर्दी आहे ना या पॉइंटला अक्षरशः. आणि नेमका आजचा संडे नाही ना, मंडे ना, आज मंडे. तरी पण आता गोवा बोलल्यावर काय गर्दी तर गर्दी आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी आहे या पॉईंट. म्हणजे प्रत्येक पॉईंटला प्रत्येकाची घाई चालू आहे. मला ते फोटो काढायचं असं चालू होते, त्याच्यामुळे हे बघा हे ते लोकेशन, हे पुढचं हे झाडं. आणि आता आहे ना आपले ड्रोन काका सोबत आपले हवे होते, काय मस्त आला असता, 1 नंबर. प्री वेडिंग पण तिथे चालू आहे, मध्ये सगळं फोटो काढतात, त्याच्यामुळे ड्रोन असतं ना तर मस्त चालू मध्ये फ्लाय केला असता आणि मस्त फुटेज भेटला असता आपल्याला. पण असू द्या, फोटो क्लिक करतो पटकन. आता काय झालं, आता तिकडून ते लोकेशन सर्व बघून आलो आणि इथे नाश्त्यासाठी थांबलोय. कारण काय झालं, पहिला मेन पोटपूजा होणं महत्वाचं आहे. आणि इथून कसं पोटपूजा झाली की कसं मग पूर्ण अख्ख्या दिवसभर टेन्शन येत नाही, काय करायला पाहिजे काय नाही. तर आता इथे थांबलो, जे रमाडा हॉटेल लागते नाही ते समोर, त्याच्यात बरोबर समोर यांचं हे शॉप आहे.
इथे नाश्ता करतोय, ऑमलेट पाव मागवलेत आणि इथून मग आता पुढलं लोकेशन साऊथ गोव्यामध्ये जातोय. तर सध्या आम्ही नॉर्थ गोव्यात आहोत. साऊथ गोव्यातले जे लोकेशन आहेत तेवढं कव्हर करून येतोय. मग संध्याकाळी सकाळी पुढचं बघता येईल आणि उद्या आपण परत सकाळी निघणार आहोत. ओके ओके, गव्हाची पोळी हा एक आहे बघा. असं बघा आपला ऑमलेट पाव रेडी झालाय आणि ह्याच्याकडला चिकनचा रस्सा टाकून आलेला वरती चिकनच्या फोडी आहेत एकदम आणि ते त्याची दाळची बॅग. हे असं काहीतरी आपला नाश्ता आहे. पूर्ण आजचा नाश्ता दम भरून करतोय आणि मग आपल्या पुढल्या लोकेशनला पळतं. हे लोकेशन बघा, आता खरा फील वाटतोय की आपण आहोत गोव्यामध्ये म्हणून. इकडे हा समोर इकडे तो ब्रिज आणि हे पूर्ण असं आहे. आता आहे ना, आजचं आपलं जवळपास दुसरं लोकेशन आहे डोनाफोला आहे. हा, डोनाफोला बीचला आपण पोहोचलोय आणि तो इथे आय थिंक आपला सिंगम पिक्चर आहे ना, जो आपला बॉलिवूडवाला, त्याचा पण शूट इथला आहे. दाखवतो इथे पण एंट्रीचं तिकीट आहे. मायनरचे आहेत 25 आणि ॲडल्टचे 50 रुपये एंट्री आहे. त्याच्यामुळे आता तिकीट घेतोय कारण ते एवढं आलोय तर ते बघून तर येऊया, नाहीतर मग आल्यासारखा फायदा काय. तर आपला जो अजय देवगणचा तो जो आपला अजय देवगणचा सिंगम पिक्चरवाला जो शूट आहे ना इथला, ते लोकेशन आहे. आय थिंक मला पहिलं इथे तिकीट नव्हतं असं त्यांना ऐकलं मी तिथे ते बोलत होते आणि आता तिकीट केलेलं इथे. तर बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी आहेत की पहिलं काही नसतं आणि नंतर जसं ते फेमस होतं ते ठिकाण त्याप्रमाणे तिथे तिकीट लागून जातं. हे बघा सेम ते लोकेशन. आता हे दुसरं लोकेशन झालंय. मग सकाळी आधी एक बघितलं, त्यांनी नाश्ता केला, एक झालं. अजून बरेचसे लोकेशन आहेत. अजून ओल्ड गोव्याचे चर्च आहे ते बघायचं आहे. अजून काय म्युझियम वगैरे आहेत ते आहेत. बरेचसे लोकेशन आहेत. त्याच्यामुळे आज दिवस अख्खा ह्याच्यातच मोडणार आहे आणि परत तिकडचे जे बीच आहेत ते आहेतच बघायचे. आणि सेम असं जसं इथून हा व्ह्यू दिसतो ना, असं सेम तो वरती पॉईंट बनवलाय आणि वरती गेल्यावर तू अजून वरतून वरच्या लेवलने व्ह्यू दिसते बस. बाकी सर्व सेम, बाकी काहीच नाही. आणि बीचचं तसं आपण बोललो का ना, आपल्याकडे पण सकाळी उठल्यावर आपण बीचच बघतोय. बीचचं एवढं आपल्याला काय वाटत नाही, फक्त लोकेशन नवीन आहेत, जागा वेगळी आहे, त्याच्यामुळे बघायला थोडं इंटरेस्टिंग वाटतं. नाही तर एवढं कशाला 50 रुपये देऊन खासपर्यंत बघण्यासाठी. ते लोकेशन आहे जरा शूट बीटमध्ये यूज केलं म्हणून बघण्यासाठी, बाकी काही नाही एवढं वाटत आपल्याला. बाकी फक्त मस्त आहे. ज्यांना कोणाला बघायला यायचं असेल या आलेले नसतील ते येऊ शकतात बघण्यासाठी. इकडे फेस्टिवल आहे. फेस्टिवल पण बघितलं, फेस्टिवल आहे आणि आता गाडी पार्किंगची सगळं असं काहीतरी आहे आणि पूर्ण इथं गाडी लावली क्रॉस आणि आता आतमध्ये जातोय. आता क्राऊड खूपच आहे कारण गोवा बोलल्यावर काय माणसं आहे इथंच खूप, ते नो डाऊट. त्याच्यामुळे तुम्हाला दाखवत होतं बाहेर आतमध्ये जायचं आहे नाही जायचं आहे कसं आहे ते मला नाही माहिती, कारण मी पण पहिल्यांदा झालोय. सगळं बघतो आणि माझ्याबरोबर तुम्हालाही दाखवतो. ह्या म्युझियम जवळ ओल्ड गोव्याचं हे जे म्युझियम आहे, फेमस म्युझियम आहे, जे पोहोचलोय. आणि मी नॉर्थला होतो, इकडे साऊथला हे बाकीचे लोकेशन आहेत हे सर्व पहिलं कव्हर करतोय आणि मग नॉर्थचे जे बीचेस आहेत ते बघतोय. आता म्युझियम मध्ये आतमध्ये जातोय, तुम्हाला सिनेमॅटिक मध्ये सर्व शॉट दाखवतो. तर ना आता आम्ही आतमध्ये जाऊन आलो. 10 रुपये तिकीट होतं
पण कसं आहे प्रत्येक ठिकाणासारखंच म्युझियम असो किंवा काही असो आतमध्ये परमिशन भेटत नाही शूट करायला. त्याच्यामुळे आता बाहेरून तुम्हाला दाखवतो एकदा थोडासा परिसर दाखवला. आता बॅक साईडने दाखवतो कसं दिसतंय. थोडेसे फोटो क्लिक करतो आणि इथून परत पुढल्या लोकेशनला जायचं. तिथून त्या म्युझियमच्या इथून आलो आणि परत बॅक साईडला ना हे एक चर्च होतं ते एक बघितलं. आता त्याच्यामुळे हे बघा ह्याचा पण तुम्हाला बाहेरचा एरिया दाखवतो पण आतमध्ये कुठेच परमिशन नसते व्हिडिओ काढायला. ती एंट्री आहे इकडून. आता आहे ना बाकी सर्व बघितलं आणि आता जे पंजीम चर्च आहे इकडचं ते बघायला आलो. मगाशी आहे ना इथे ते गाडीची ती बेरिंग हवी होती म्हणून 4-5 वेळा ह्याच ठिकाणी फिरलो पण तेव्हा कळलं काय. नंतर तिकडचं सगळं बघितलं आणि नंतर बोलू इथे जायचं लोकेशन टाकलं तर परत याच ठिकाणी आलोय. एकदम मस्त आहे सर्व ते एवढं आता बघून आलो. तुम्हाला हे खूप आवडलं बघा तुम्हाला पण दाखवतो. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. साऊथ गोवामधले जेवढे मेन पॉईंट आहेत ना तेवढे सगळे बघून घेतले. कारण काय होतंय आता जिथे आपण नॉर्थ गोवामध्ये रूम घेतली आहे तिथे जातोय. नॉर्थ गोवामध्ये तर कलिंगड बीच आहे, कलिंगूड बीच आहे, नंतर बागा बीच आहे. ती बाकीचं रात्रीची आता आज नाईटला आलो आपण नाईटला कसं काय होतं काय काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो. त्याच्यामुळे ते आता बघायचं आहे. पुढे सगळं कव्हर केलं. हा एक बघतो जे बघितलंयच आतमध्ये काय जात नाही बाहेरूनच बघितलंय. आणि आता इथून परत आपल्या रूम जवळ जाऊया थोडा चहा नाश्ता वगैरे करूया आणि नंतर परत नाश्ता जेवणाचाच टाईम झाला जेवण वगैरे करू आणि नंतर डायरेक्ट संध्याकाळी नाईट लाईफ आणि आपलं बाकी सगळं बीच वगैरे तिकडे राहिलेलं आहे ते कव्हर करूया. बघ तुला हवं असलं की छान दिसायचं असं काय नाही खराब दिसेल. ते करून पहिले घ्या बरं वाटतं तर तुम्ही दुसरं करू शकता. छान वाटतं सर तुमची कशी तुम्ही हे केली आहे ना त्याच्यातलीच एक स्लिप आपण काढून त्याच्यात बनवून परत आम्ही हे करू. बघ पैसा घे 1-2 मार. काय झालं माहितीये का कंटाळा आलाय त्याच्यामुळे ज्यूस पियत होतं. आता आम्हाला इथे आलो ना ते किती किलोमीटर आलं तिथून आपलं जवळ आलो उठलो आपण आपलं झालं 100 किलोमीटर नाही हे आता किती किलोमीटर आलं पुढं 4-5 किलोमीटर असेल. आणि ज्यूस पियत चाललेलं इथे ज्यूस गाडी दिसली म्हणून थांबलोय. 5 किलोमीटर मी संत्र्याचा घेतोय ह्याने ग्रीन ऍपलचा बघितलं ते घेतोय ज्यूस पितो इथून आणि मग इथून आपलं पुढले जे बीचेस आले ते कव्हर करूया. कारण उद्या परत सकाळी आपल्याला खुद चेक Chasing stars and holding you. आता ना आम्ही मगाशी आलो होतो पण मगाशी झालं रूम मध्ये फ्रेश झाल्यानंतर आता परत आपला हा शेवट फोर्ट राहिला होता बघायचा. एवढा फोर्ट बघण्यासाठी परत आलो. Can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high. Be sure to keep the ground in sight.
fly forever if you keep it tight. Love. हा बघा, हा इकडे हा गिंबल आहे ना, हा घेतला होता आता यायच्या आधीच. म्हणजे आपण इथे शूटला काय बोलतोय, म्हणजे आपल्या कोकण रोड ट्रिपला यायच्या आधी आहे ना, हा घेतला होता गिंबल. हा बघा, बॅक करते जरा, बॅग फोटो सेशन आमच्या संपत नाही. पण ती बॅक कॅमेराची क्वालिटी आहे ना, ती नाही. हीच पोझिशन आहे ना, हीच पोझिशन परत राहतो. आता आहे ना, काय झालं, इथे शूट करतोय आम्ही आणि मोस्ट ऑफ झालंय आमचं. आम्ही या साईडलाच बघतो, पलीकडे गेलो ना तिकडे, कारण अजून बघा तिकडे त्या साईडला आहे ना तिथपर्यंत फोर्ट आहे. पण आता काय करतोय, हा फोर्ट झालाय आणि आता मेन बीच. हा थांब 2 मिनिटं. आणि बीच फिरायचा राहिला आपला. आता काळोख होत आलाय, त्याच्यामुळे आता सगळं नाईट झाली पूर्ण की प्रॉपर बीच एक्सप्लोर करू, आतमधलं मार्केट एक्सप्लोर करू आणि मग ह्या व्हिडिओला आपण एंड करणार आहोत. जवळपास आज सगळं तुम्हाला फिरवलं या व्हिडिओमध्ये असं मला वाटतंय. तर रात्रीच्या जेवणाची सोय करतोय, जेवण वगैरे करतोय आणि त्याच्यानंतर मग बाहेर पडते परत. आता एकदा एक फेरी झाली, फोर्ट बघितला, जेवणाची सोय करतो, जेवते वगैरे रूमवर जाऊन आणि नंतर परत एकदा दादाला विचारतो नक्की कुठे काय चालतं, काय होतंय, आणि त्याच्यानंतर परत मग बाहेर पडतोय रात्री बघण्यासाठी. Keep the sky on your mind. आता आहे ना, जेवण वगैरे सर्व आटपलंय आणि आपली जी नाईट लाईफ आहे ना गोव्यामध्ये, काय आता बागा बीचला आलोय, काय चालतंय, कसं चालतंय आम्ही पण बघतो. आम्ही पण पहिल्यांदा अनुभवतोय माझ्यासोबत, तुम्हालाही दाखवतो मी. हे इकडे काम चालू आहे आणि हे बघा तिकडे सगळं पार्टी, इकडे सगळं बसायला आहे, एक नंबर. सगळ्या पब मध्ये आहे ना जोरदार म्युझिक, लाइटिंग सगळं एकदम जोरदार आहे. पण आता काय आम्ही आतमध्ये जात नाही, आपल्याला परत सकाळी निघायचं आहे, परत बाकीचं बघ आहे, त्याच्यामुळे इकडे काय असं नाही आहे. बाकी तुम्हाला दाखवण्यासाठी खास आलो आता, म्हणजे आपण पण एन्जॉय करू आणि आपल्याबरोबर तुम्हालाही दाखवू काय असतंय कसं नाही. तर बाहेरून आतमध्ये मार्केटमध्ये पण आहे ना एंट्री आहे इकडे, इथपर्यंत ते पण पूर्ण भरलेलं आहे अक्षरशः. पावरफुल म्हणजे एकदम पॉवरफुल. सगळ्या प्रकारचे लोक, सगळ्याच व्हरायटी जेवणाच्या, सगळंच काय एकदम मस्त आहे. माहोल आता 2 दिवस राहिलो, उद्या निघणार आहोत. खरंच खूप मस्त वाटतं. बघ आता परत एकदा आता आरोचा डायरेक्ट येऊ आणि मग इकडे बाकी जेवढ्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना त्या सगळ्या आपण एक्सप्लोर करणार. काय होतं, आता आपण फिरत आलो आणि आपला पूर्ण रूट होता राईडचा, त्याच्यामुळे बाकीच्या ऍक्टिव्हिटीज करता नाही आल्या. पण आता कधी आलो आता डायरेक्ट येऊ आणि त्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज पण करूया इथूनच्या आहेत. So high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Flying, get on.
keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world but keep the sky on your mind. आणि इकडे अजून एक काय होतं माहितीये का, आम्ही मग कालपासून बघतोय मी जे जे दुकान आहेत ना तिथे काजू वगैरे लावलेले आहेत, तिथे स्वीट्स आहे. म्हणजे इथलं जे काय इथलं फेमस आहे किंवा काय माहिती ना मला, पण ते 200 रुपयाला 5 असे त्यांची ऑफर चालू आहे प्रत्येक दुकानात आहे, प्रत्येक दुकानात. म्हणून आता आम्ही ते काजू काय जिथे थांबलो ना त्याला मी बोललो होतो, त्याने 200 रुपयाला 6 दिले. तर ते एक घेतलंय, काजू घेतले 1 किलो, आणि बाकी आपल्या मित्राची छोटीशी वस्तू घेतलंय. त्यासाठी घ्यायला लागतं आपला थोडा जिगर का तुकडा आहे ना तो, नाही तर राग होईल परत. तर असं सगळ्या गोष्टी घेतल्यात. तर मला असं वाटतं की मी तुम्हाला सगळं दाखवलंय, मला जमेल तेवढं मी पॉसिबल झालं तेवढं मी सगळं तुम्हाला फिरवलं, दाखवलं. आणि कसं आहे मेन गोष्ट म्हणजे बघितलंच ना तर सर्वांसाठी सर्व गोष्टी आहेत. जेवढं कराल तेवढं कमी आहे. जर माझ्या परीने मला जेवढं झालं तेवढं मी तुम्हाला दाखवलं. होप करतो तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया याच्यात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी बाय.